थोडस ऑड साईडला कुठून आहे रस्ता? अरे वा, जय श्री माताजी. जय श्री माताजी. नंतर दुसऱ्यांदा असंच काय मग त्यांनी आपले धुमाळ पाटील सर त्यांनी श्रीमाताजीने बोलवलं. श्रीमाताजी म्हटल्या इकडं उत्सवाचं ठाण आहे एकादश रुद्राचं. एकच रुद्र पूर्ण जगाला संपवायला पुरेसे. हे रुद्र आहे म्हणे एवढं मोठं पॉवरफुल. इथं तुम्हाला भीतीला टर्न मारावं लागेल, इथे तुम्हाला काहीच करता येणार. मग ते म्हणजे तुमच्या हातानेच करा. मग श्रीमातांच्या हस्ते इथे ओपनिंग झालं. मग तेव्हा आपले भरपूर सहयोग लागले. श्रीमातेने हस्ते पूजन झालं. इथं मोठा मंडप टाकला होता. सगळे गावकरी वगैरे मिळाले. मुसळवाडीचा प्रोग्राम झाला. तिथे सेंटर चालू झालं. टाकलेलं सेंटर चालू. त्यावेळेस नवीन सगळा अनुभव आल्यानंतर सगळे आसपास सेंटर चालू झाले. नंतर कोणीच टिकलं नाही पुन्हा. पण त्याला ध्यानच करावं लागतं ना. तिथे खेड्यातल्या लोकांना काय सवय, फक्त दर्शन घ्यायचं, लगेच गुण आला पाहिजे आपल्याला. मेहनत करायला कोणी तयार राहत नाही ना. मेहनत म्हणजे फक्त बसायचं राहत. आपले मग सर भरपूर येतात तिथं आता. हा, टाकळीला त्याच्यानंतर हे झाल्यानंतर टाकळीला पब्लिक प्रोग्राम झाला स्कूलमध्ये. मी बाबा तेच मी बाबा आत्मसाक्षात्कार आणि तेच लाईट फेकत होती माताजी त्या शाळेत प्रोग्राम चालू असताना 7 टाइम झालं. श्रीमातांच्या वास गेलं बस आता म्हणजे नंतर 7 वेळेस प्रकाशालाची माध्यमातून त्यांना म्हणलं बंद करायचं. त्यावेळेस ते बंद झालं. त्यावेळेस खूप सहज थोडे सहज राहायचे. या तळ्यामध्ये मला वाटतं फॉरेनचे टेंट असायचे. हा, इथं कॉरिडॉर सर्जरीचे टेंट आणि त्याला बॅक साईडला जिथं ओपन स्पेस होता तिथं असायचे. तिथं टेंट राहायचे आणि प्रोग्राम वगैरे तिथं आर्ट घालू व्हायचे. मग त्यावेळेस फक्त लईतले 2-250 सहज राहायचे, जास्त नव्हते राहत. व्हायब्रेशन खूप आहे. असं म्हणजे आपण जर नम्र झालं ना, बोलायची इच्छा होत नाही आणि आपोआप ते व्हायला लागतं. आपण फक्त तिकडेच लक्ष देत राहतो. नाही, हे एकाच सूत्राचं आणि ते म्हणतो ना आपण मावळा वगैरे समाधी मावळ्यांचे ड्रिंक येतात. असं सेंदूर वगैरे भरपूर होता, पण आपल्या सहजरीने ते काढून टाकले. जास्त इतर झालं होतं ना. तुझी गाडी पुढं राहू दे. इकडून पुढून जास्त पुढून जास्त चांगला पाहिजे.